नमस्कार फ्रेंड्स, आज आपण नाचणीचे अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत असे बिस्किट कसे बनवायचे ते बघणार आहोत। अगदी पौष्टिक आणि सोपी अशी ही रेसिपी आहे, तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सर्वप्रथम एक मोठी वाटी घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप ॲड करायचं आहे। यामध्ये तूप ॲड करून याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। हे तूप आपण 2-3 मिनिटे व्यवस्थित फेटून घेतलं की मस्त फ्लफी होतं, म्हणजेच आपले नाचणीचे बिस्किट अतिशय खुसखुशीत होतात। आता इथे आपलं तूप फेटून झालं आहे। यामध्ये मी एक छोटी वाटी किसलेला गूळ ॲड केला आहे। हा गूळ आता आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटे चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये मी 2 ते 3 चमचे दूध ॲड करून घेतलं आहे। तर दूध अतिशय थंड घेऊ नका, थोडंसं कोमटच घ्या, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार होतं। तर याला 5-7 मिनिटे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं फ्लफी असं बॅटर इथे तयार होतं। तर तुम्ही इथे बघू शकता आपला गूळ व्यवस्थित तुपामध्ये वितळला गेला आहे आणि अगदी हलकं फुलकं असं आपलं मिश्रण इथे तयार झालं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर ॲड करून घेतली आहे। ही आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी नाचणीचं पीठ यामध्ये ॲड केलं आहे। हे पीठ आपल्याला आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर पीठ खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही वरून थोडंसं दूधही घालू शकता। तर हा गोळा आपल्याला अगदी घट्टसर मळायचा आहे। पातळ जर झाला तर आपले बिस्किटं कडक होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता अगदी घट्टसर असा हा गोळा मी इथे मळून तयार केला आहे। आता याला 10 ते 15 मिनिटे आपण असंच रेस्ट करायला ठेवणार आहोत। तर इथे आपण हे कढईमध्ये बेक करणार आहोत, त्यासाठी मी इथे एक कढई गरम व्हायला ठेवली आहे। तर आपल्याला 10 ते 15 मिनिटं ही कढई आधीच गरम करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये देखील हे बिस्किटं करू शकता, किंवा कुकरमध्ये देखील कुकरची शिट्टी काढून हे बिस्किट तुम्ही बेक करू शकता। तर आता इथे 15 मिनिटं झालेली आहे। आपलं पीठ व्यवस्थित सेट झालं आहे। तर याचे छोटे गोळे घेऊन अगदी हलक्या हाताने आपल्याला असे गोल गोल बिस्किटं बनवून घ्यायचे आहे। इथे मी या बिस्किटांना गोल शेप दिला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी, त्रिकोणी किंवा हव्या त्या साईज आणि शेपमध्ये ही बिस्किटे बनवू शकता। इथे आपली थोडीशी बिस्किटे मी इथे बनवून घेतली आहे। आता याला डेकोरेट करण्यासाठी मी इथे काजू बदामचे काप लावून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही ड्रायफ्रूट्सने ही बिस्किटं सजवू शकतात, किंवा यावर काटेरी चमचेच्या साहाय्याने डिझाईन देखील करू शकतात। तर इथे आपली बिस्किटं बनवून तयार आहे। ही मी एका प्लेटवरती ठेवून घेतली आहे। आता ही प्लेट आपल्याला ह्या कढईमध्ये ठेवून घ्यायची आहे। तर ही कढई आपण 10 ते 15 मिनिटं आधीच गरम करून घेतली आहे। आता ही बिस्किटांची प्लेट यावर ठेवून व्यवस्थित झाकण ठेवून आपल्याला ही बिस्किटं 20 ते 25 मिनिटे बेक करून घ्यायची आहेत। तर ही बिस्किटे बेक करताना गॅसची फ्लेम अगदी मीडियम किंवा लोच ठेवा। जर तुम्ही हाय फ्लेमवरती ही बिस्किटे बेक केली तर बिस्किटे आतून कच्ची राहतात व बाहेरून जळू शकतात। तर 20 ते 25 मिनिटानंतर इथे बघू शकता आपली बिस्किटे अतिशय छान अशी बनवून तयार आहे। तर याच पद्धतीने तुम्ही ही नाचणीची बिस्किटे एकदा नक्की ट्राय करा। अतिशय पौष्टिक देखील आहे आणि खायला देखील खूप टेस्टी लागतात। लहान मुले तर अगदी आवडीने ही बिस्किटं फस्त करून टाकतील, तेव्हा तुम्ही ही बिस्किटं नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।